Hi. Hello, 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 hello. Hi. Hi, hello. How are you? I hope everyone is home and everyone is well. Hi. Hi. Hello, 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 hello. सो गाईज तुम्हाला तर माहिती आहे 21 ऑगस्टपासून नवीन शो सुरू होतोय सिंगिंग स्टार. गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे आणि त्याचं मी अँकरिंग करते आहे. सो रिलेटेड टू दॅट आपण गप्पा मारायला आलो आहे. सो तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज 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 विचारा. येस. हाय. हॅलो मनस्वी. हाय. हाय वृषभ. हॅलो. हाय. हाय एव्हरीवन. Hi Samiksha. Hey Ruta, I'm a big fan of you. Thank you Mayuresh. Thank you, thank you, thank you. Butterfly 2704. Thank you. हाय मॅम, कसा आहात? मी मस्त आहे. आय होप तुम्ही सुद्धा सगळे बरे आहात आणि सगळे काळजी घेत आहे आणि सगळे घरीच आहात. वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि ज्यांना बाहेर जावं लागतंय कामासाठी ते पूर्ण काळजी घेत आहेत. जसं आमचं शूटिंग लवकरच सुरू होतं आहे, पण प्रोमोच्या दिवशी म्हणजे शूटिंगच्या दर दिवशी आम्ही खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो सगळे ते फॉलो केले जात आहेत, सगळे फॉलो करत आहेत, सगळे काळजी घेत आहेत. त्यामुळे फायनली वी आर हॅपी की शूट सुरू झालं आहे अँड वी आर रिअली एक्सायटेड फॉर सिंगिंग स्टार. यू आर लुकिंग सो क्यूट. थँक्यू, थँक्यू. हाय प्रथमेश. हॅलो मॅम, कसे आहात? मी मस्त आहे. ऋता मॅम. थँक्यू योगेश. राजेश, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट मॅम. ओ येस, थँक्यू सो मच. मला ह्याची खूप गरज आहे कारण आय एम रिअली व्हेरी स्केअर्ड, आय एम रिअली व्हेरी नर्वस अँड ॲट द सेम टाईम एक्सायटेड, कारण मी हे कधी केलं नाही आहे अँड आय डोंट नो बट आय एम सो 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 हॅपी की प्रोमो गेल्यावर, ऑनर गेल्यावर तुम्ही इतका भारी प्रतिसाद दिलात, इतकं मोटिवेशन दिलं की तुम्हाला असं वाटतं की मला ते जमेल. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड. आणि मलाच असं झालं की कधी 21 ऑगस्ट येतं आहे आणि टेलिकास्ट सुरू होत आहे, एपिसोड सुरू होत आहे. सो येस. खूप मेसेजेस येत आहेत. स्टे सेफ. येस तन्वी, थँक्यू. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू आशिष. ऋताताई कशी आहेस? मी कमाल आहे. हाव आर यू? हाय. हाय. हॅलो. तुला कसं वाटतं तुला स्टेजवर आल्यावर? स्टेजवर आल्यावर ऑब्व्हियसली आय थिंक स्टेजवर आल्यावर पोटात गोळा येतो आणि खूप 3-4 महिन्यांनी मी रोलिंग ॲक्शन असं ऐकलं आणि जे पहिल्यांदा आयुष्यात काम केलं होतं तसं कसं पोटात गोळा आला होता तसाच गोळा आला आणि रिअली व्हेरी से भीती वाटते मला ॲक्च्युली. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल. विनम्र, थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगलं करणार आहात अँकरिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. कशी आहेस यश? आय एम गुड, आय एम गुड. हाव यू? सार्थक, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू अमोल. हाय तुषार. Happy to see you again. Even I'm very happy to come back on television and really very excited की नॉन फिक्शन शो करते आहे पहिल्यांदाच, अँकरिंग करते आहे. सो मी पण खूप एक्सायटेड आहे कारण हे कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट आहे माझ्यासाठी. सो लेट्स सी. प्लीज माझं नाव घ्या. हाय गणेश. हॅलो केतन. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू मिहीर. थँक्यू. आय नीड इट. हॅलो. हाय. 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 कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू गाईज की म्हणजे अजून कॉन्टेस्टंट्स तुम्हाला कळलेले नाही आहेत बट ते कळल्यावर तर तुम्हाला म्हणजे कॉन्टेस्टंट्स आणि त्यांचे मेंटॉर्स ह्या जोड्या कळल्यावर तर तुम्हाला आय थिंक यू आर गोइंग टू बी व्हेरी एक्सायटेड. जजेस तर तुम्हाला माहिती आहेत. बेला मॅम आहेत, प्रशांत सर आहेत, सलील सर आहेत. सो इट्स अ परफेक्ट ब्लेंड, परफेक्ट मिक्स जे सोनी मराठी घेऊन येत आहे आणि एक उत्तम प्लॅटफॉर्म दिला आहे त्यांनी. सो लेट्स सी. आय जस्ट होप आमच्या सगळ्यांसाठीच ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची जर्नी आहे.
सो आय जस्ट होप की तुम्हाला आमची जर्नी आवडेल. आणि मला असं पर्सनली खूप वाटतं की म्युझिक म्हटलं ना की आपला मूड लगेच चेंज होतो. म्हणजे आत्ता आपल्याला मूड ऑफ असेल आणि अचानक छान गाणं ऐकलं तर लगेच मूड अपलिफ्ट होतो. सो या सगळ्या कोविडच्या काळात जिथे अजूनही धाकधूक आहे, बाहेर पडायचं आपलं काम सुरू होते पण आपल्याला भीती वाटते की आपण आपल्या परत फॅमिलीकडे येणार तर काही टेन्शन नाही ना, या सगळ्यात आठवड्यातले 2 दिवस तुम्ही आमच्याबरोबर घालवा आणि आय एम व्हेरी शुअर तुमचं सगळं टेन्शन निघून जाईल. सो प्लीज जॉईन अस 21 ऑगस्टपासून सोनी मराठीवर रात्री 9 वाजता. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. Yes, I am also very excited and thank you so much. I need your wishes. Thank you. Oh yes, गाण्याबद्दल हो, आय रिअली कॅन सिंग. ॲक्च्युली आय रिअली कॅन सिंग. बट मला असं वाटतं म्हणूनच मला हा शो जास्त करावाचा वाटतं, कारण ह्या निमित्ताने माझी आवड निर्माण होईल. कदाचित मी शिकेन गाणं आणि मला खूप क्लोजली असोसिएट होता येईल गाण्याशी. सो येस, इवन आय एम व्हेरी एक्सायटेड अँड नर्वस. माझे आवडते सॉन्ग कोणते? ॲक्च्युली खूप आहेत. पण मला कट्यार काळजात घुसलीचा अल्बम खूप आवडतो. अनन्या कधी त्याच्याबद्दल आपण बोलू. राईट नाव तुमचे काही प्रश्न असतील सिंगिंग स्टार्सबद्दल तर तुम्ही विचारू शकता. आय कॅन आन्सर देम. व्हेरी एक्सायटेड शुभम. थँक्यू सो मच. आय एम व्हेरी एक्सायटेड. स्टे सेफ. येस, यू टू. एखाद्या शोची अँकर म्हणून पहिल्यांदाच येते ना? हो, पहिल्यांदाच येते. नवीन, फर्स्ट टाइम नवीन का? हो, मी म्हटलं तसं की नॉन फिक्शन शो पहिल्यांदाच करते आणि आत्ता ह्यावेळी ऑडियन्स समोर येताना, तुमच्या सगळ्यांसमोर येताना कोणतं कॅरेक्टर नसणार आहे, तर ऋता समोर येणार आहे. सो त्याची थोडी धाकधूक आहे, भीती वाटते मला. पण मला खात्री आहे की तुम्ही जेवढं प्रेम माझ्या कॅरेक्टर्सवर केलं मी आत्तापर्यंत तेवढंच प्रेम माझ्यावर कराल. आणि आय जस्ट होप की आपलं एक वेगळं कनेक्शन निर्माण होईल या मंचाच्या निमित्ताने. सो येस, आय एम लुकिंग फॉरवर्ड. You're going to rock and shine. Thank you so much. Excited. Yes, even I'm excited. तू एक ट्राय करशील का सॉन्ग? अरे बापरे, करेन. आय थिंक पहिल्या एपिसोडला नाही पण पुढे जाऊन मे बी प्रयत्न करेन मी. ऑल द बेस्ट. टेक केअर. थँक्यू सो मच. थँक्यू. आवडती प्लेलिस्ट सांगा ना. आवडती प्लेलिस्ट आम्ही लवकरच सांगणार आहोत. आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला आहे जो मी म्हटलं की मी माझी पर्सनल प्लेलिस्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो ती लवकरच शेअर करणार आहोत आम्ही. आणि हो, मंडे मूड सॉन्ग सुद्धा लवकरच शेअर करणार आहोत. तुझी तयारी कशी चालू आहे? अरे बापरे, तयारी. मला आता ते सगळे इतके विचारत आहेत ना की तयारी कशी चालू आहे, मग तू काय करतेस, की मला आता ॲक्च्युली भीती वाटते. म्हणजे असं असतं ना की बोर्डाची परीक्षा असते आणि त्याच्या आधीची जी काय तयारी चालू असते तेवढी भीती वाटते मला. सो तयारी म्हणजे ॲक्च्युली म्हणाल तर आय डोंट नो, मी असं काही ठरवलं नाही आहे. आय एम जस्ट गोइंग टू बी माय सेल्फ. मला बेसिकली मला सगळ्यांबरोबर संवाद साधायचा आहे आणि मला ही खूप चांगली संधी आहे की मला माझ्या माझे मित्रमैत्रिणी आहेत कॉन्टेस्टंट्स, त्यांचे मेंटॉर्स आहेत, जजेस आहेत, यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायची खूप चांगली संधी मिळाली आहे मला. सो मला खूप हे सगळं कन्व्हर्सेशन चालू आहे असं वाटलं पाहिजे असं माझ्या डोक्यात आहे. सो लेट्स सी, बघूया. तू फर्स्ट टाइम अँकरिंग करणार का? येस, फक्त तुमच्यासाठी बघणार शो. थँक्यू सो मच प्रतीक्षा. बट आय एम शुअर की तुला शो हा नक्कीच आवडेल आणि बाकीचे कंटेस्टंट्स, जजेस सगळेच तुला खूप आवडते. शूटिंग कुठे? मी नाही सांगू शकत. प्रिन्सेस ऋता कमर्जित, थँक्यू सो मच. थँक्यू. मंडे मूड सॉन्ग कोणतं असेल असं? सो इट हॅज टू कम आउट ऑन मंडे, राईट? बिकॉज इट्स अ मंडे मूड सॉन्ग. सो ते लवकरच कळेल. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू तन्वी. भोवत्या आठवत आहेत का ताई? ऑब्व्हियसली आठवत आहे मला. अनन्याचा अनुभव कसा होता? ओके, अनन्याबद्दल आपण बोलू. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू सो मच. बिग फॅन ऑफ यू. थँक्यू सो मच दीपाली. तू टेन्शन घेऊ नको, पूर्ण महाराष्ट्र तुला सांभाळून घे. ओ, थँक्यू सो मच गिरीश. थँक्स अ लॉट. प्लीज से. हाय अदिती, या ना कधी नाशिकला. अरे बापरे, बघतो आम्ही, प्रयत्न करतो, येतो. कॅन यू प्लीज टेल समथिंग अबाउट पर्सनल प्लेलिस्ट? मी आत्ताच रिव्हील केलं तर देर इज नो पॉईंट देन लेटर ऑन. तुम्हाला नंतर लवकरच माझी पर्सनल प्लेलिस्ट मी शेअर करणार आहे.
अरे सगळे रिॲलिटी शो असतात तसेच काही नवीन ऑब्व्हियसली काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. कारण लाईक आय सेड की जे सगळे कॉन्टेस्टंट्स आहेत ते मुळात सगळे ॲक्टर्स आहेत आणि त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांचा प्रत्येकाचा एक एक चाहता वर्ग आहे. सो त्यांच्यासमोर एक वेगळी कला ते प्रेझेंट करणार आहेत, त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ते परफॉर्म करणार आहेत. सो ऑब्व्हियसली हे सगळं बघायला खूप मजा येईल आणि त्यांनाही ते सगळं एक्सपिरियन्स होणार आहे. परत परफॉर्मन्स एन्झायटी, मग नंतर प्रत्येक आठवड्याचा स्ट्रेस, हे सगळं खूप आय थिंक इट्स गोइंग टू बी अ ग्रेट एक्सपिरियन्स. सो आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल. ऑल द बेस्ट HD. Oh, thank you. You are excited? Yes, I'm very excited. सारथी हाय मॅम. ओपनिंगला तुम्ही सुद्धा सॉन्ग बोलणार का? अरे बापरे, नाही नाही, गाणं म्हणायला बाकीचे कंटेस्टंट्स आहेत, मेंटॉर्स आहेत. मी फक्त गप्पा मारणार आहे तुमच्या सगळ्यांशी आणि त्यांच्याशी. वी आर एक्सायटेड. इवन आय एम व्हेरी एक्सायटेड. सांग ना ताई, तू यशोमानला बोलवणार का? तुम्हाला कळेल लवकरच. ताई कंटेस्टंट्स कोण कोण आहेत? ॲक्च्युली ते मी तुम्हाला नाही सांगू शकत बिकॉज ते लवकरच तुम्हाला रिव्हील होतील. आणि आय एम व्हेरी शुअर, ह्या बाबतीत तर मी खूप शुअर आहे की तुम्हाला ते सगळे खूप आवडतात आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे मुळातच हे सगळं कॉम्बिनेशन बघायला, हा शो बघायला. काय इट्स गोइंग टू बी अ फन राईड. ट्रस्ट मी, यू हॅव टू वॉच दिस. All the very best, man. Thank you. One song from you needed in the show. Oh, bapre. I'll try. I'll surely try. Your eyes are... Thank you. काय तयारी केली आहे? यशवंतसोबत पुन्हा काम करायला बघा ऑब्व्हियसली. ऑल द बेस्ट. थँक्यू. भीती वाटते का जरा? मी लाईक आय सेड, आय एम व्हेरी स्केअर्ड, आय एम व्हेरी नर्वस. कारण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. सो yeah, I'm scared. Let's see. But I think it is positive stress. कारण आपल्याला आपण कोणतीही गोष्ट नवीन सुरू करत असतो तेव्हा थोडं टेन्शन येतच आणि टेन्शनमध्ये काम जास्त छान होतं. सो मला हा स्ट्रेस आवडतो. लॉकडाऊन कसा चाललाय तुमचा मॅडम? आता लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा आपण त्याला अनलॉक असं म्हणूया. कारण फायनली आय एम हॅपी की काम सुरू होतं आहे, शूटिंग सुरू होतं आहे आमचं. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी. आणि सगळी काळजी घेऊन शूटिंग केलं जात आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. स्टे सेफ. थँक्यू. यू टू. प्रोमो शूट करताना कसं वाटलं? ओ बापरे. ॲक्च्युली मी लाईक आय सेड की मी खूप महिन्यांनी रोलिंग ॲक्शन हे ऐकलं. मी खूप महिन्यांनी इतका मेकअप केला, आय ड्रेस्ड अप आणि मी सेटवर वावरले. त्यामुळे I felt that I'm back home. So I felt really nice. आणि I really can't wait की आत्ता लवकरात लवकर म्हणजे आमचं शूट 2-3 दिवसात सुरू होतच आहे. तर ते असं झालं की कधी तो दिवस येतोय. सो येस. सिंगिंग स्टार शो. ऑल द बेस्ट ऋता. थँक्यू सो मच. प्लीज डू वॉच सिंगिंग स्टार. 21 ऑगस्टला रात्री 9 वाजता, म्हणजे 21 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता. तुमच्या हेल्थची पण नक्की काळजी घ्या. येस. आणि नॉट जस्ट आम्ही, सोनी मराठी असो किंवा आमचं प्रोडक्शन हाऊस असो, हे या सगळ्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. कारण सेटवर सुद्धा खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले जात आहेत आणि सगळ्यांची काळजी घेतली जाते, सॅनिटाईज केलं जात आहे. सो येस, आम्ही आमच्या हेल्थची काळजी घेतोय आणि शूटिंग करतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या हेल्थची काळजी घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अभिषेक. एक सॉन्ग म्हणा ना मॅम. बापरे, नाही असं मी नाही म्हणू शकणार गाणं. वेटिंग टू मीट यू. थँक्यू. COVID-19 गेल्यावर प्रयोग करा नक्कीच. थँक्यू कुणाल. सिंगिंग स्टारचं फॅन क्लब ओपन केलं आहे. प्लीज तुमचा सपोर्ट. ऑब्व्हियसली मी माझ्या फॅन क्लब्सना सपोर्ट करतेच. I'll wait. I'm so excited. Same here. You are my inspiration. Thank you so much, Piyu. Are you afraid? I am scared. I am really scared. Hi. Thank you, Sakshi. Dada, good news is लवकरच. All the best, ma'am. Thank you so much. Why anchoring? Why anchoring? Because मला एक काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं होतं
आणि मला हे खूप खूप कौतुक वाटतं ज्यांच्याबद्दल जे खूप कमाल अँकरिंग करतात. आणि मला मला मुळातच याचं कौतुक वाटतं की करेज आहे त्यांना की एवढ्या लोकांसमोर येऊन स्टेजवर एकटं राहून बोलायचं. हे मला असं वाटतं सतत की हे मला कधीच जमणार नाही. तर मला असं वाटतं आणि ज्या गोष्टीची भीती वाटते तो एक्सप्लोअर केलंच पाहिजे. आणि इथे हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर मला काहीतरी करायचं होतं. सो दॅट्स वाय आय चूज दिस शो अँड आय एम डुईंग अँकरिंग. वी आर सो एक्सायटेड. मी टू दीदी, यू कॅन डू इट. थँक्यू सो मच. आय नीड ऑल द पॉझिटिव्हिटी. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू सो मच. आय एम सो एक्सायटेड. मी टू. तुम्ही सगळ्यात फेवरेट सॉन्ग कोणतं? सगळ्यात फेवरेट सॉन्ग असे ॲक्च्युली खूप आहेत. असं एक सॉन्ग मी नाही सांगू शकणार. तू ॲज युजल रॉकच. थँक्यू अदिती. डू यू लव्ह ड्रीम कॅचर? हो येस, आय लव्ह. गँग असेल का स्टारमध्ये? फुलबा ग्रुप गँग असेल का? फेवरेट सिंगर कोण आहे? खूप आहेत. तुम्ही आहात म्हणून बघणारे शो. थँक्यू सो मच. नमस्कार. येस, नमस्कार. नर्वस आहे का? हो, मी खूप नर्वस आहे. सो गाईज, मी तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचते आणि मॅक्झिमम लोक सगळे ऑल द बेस्ट, वी आर रिअली व्हेरी एक्सायटेड आणि असे सगळे कमेंट्स करतात. सो थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या छान पद्धतीने मोटिवेट करताय आणि इतकी पॉझिटिव्हिटी देताय. कारण आता आपल्या सगळ्यांनाच आय थिंक पॉझिटिव्ह वाईब्सची खूप जास्त गरज आहे. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच सगळ्यांनी पुढे जायचं आहे, एकमेकांना पुढे न्यायचं आहे. कारण सगळ्यांसाठी हा खूप कठीण काळ आहे. सो आय एम रिअली हॅपी की तुम्ही छान सपोर्ट करताय. प्रशांत सरांबरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता? आय थिंक तू फर्स्ट टाइम काम करायचं. हो, ॲक्च्युली मी त्यांच्यावर पहिल्यांदा काम करते. म्हणजे आमच्या नाटकाचा दौरा लंडनला एकत्र झाला होता, पण त्याच्यानंतर आम्ही आत्ताच भेटलो. म्हणजे ऑक्टोबर नंतर आम्ही आत्ता प्रोमो शूटला भेटलो. आणि इट इज फन टू वर्क विथ हिम. कारण त्यांचा एवढा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांना इतके किस्से सांगतात ते आणि काय खूप कमाल एक्सपिरियन्स सांगतात. आणि मला असं खूप जेन्युइनली वाटतं की तुमचे सिनियर्स जे असतात ना, त्याचे चालते फिरते ना वर्कशॉप असतात, त्यांना फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्हाला खूप शिकायला मिळतं. सो आय एम रिअली व्हेरी ग्लॅड की नॉट जस्ट प्रशांत सर, बेला मॅम पण आहेत तिथे, सलील सर पण आहेत. सो मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. हू इज युअर फेवरेट अँकर? फेवरेट, आय लाईक अमेय, आय लाईक स्पृहा, आय लाईक पल्लवी मॅम. असे खूप आहेत ॲक्च्युली. कधीतरी मीटअप ठेवा ना प्लीज. लवकरच, मी सिरियसली प्लॅन करते लवकरच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय सौरभ. हास्यचित्राचा एक्सपिरियन्स कसा होता? ओ, इट वॉज क्रेझी. खूप कमाल. म्हणजे मी खरं तर नाटकाच्या प्रमोशनसाठी गेले होते आणि खूप भारी वाटलं मला. काय लाईव्ह परफॉर्म करतात ते. आणि ॲक्च्युली तेव्हा मला असं झालं होतं की प्राजक्ता करते अँकरिंग, तेव्हा मला झालं होतं की अरे किती कमाल आहे हे. म्हणजे ती किती कमाल करते आणि किती सहज करते. सो आत्ता जेव्हा ते मी सगळं खालून बघत होते आणि आत्ता मी स्टेजवर उभी राहणार आहे, त्यामुळे मला भीती वाटते. पण आय थिंक I'll try to give my best. हॅलो, हाय हॅलो. खूप छान. थँक्यू सो मच. हाय अक्की, यू लुक सो क्यूट. थँक्यू. वी आर ऑलवेज देअर टू सपोर्ट यू. थँक्यू सो मच. थँक्यू. जजेस खूप छान आहेत. एक्झॅक्टली मी आता तेच म्हणणार होते. कारण इफ यू सी, प्रशांत सर म्हणजे अभिनेता, प्रोड्युसर अँड ही सिंग्स ऑल्सो. बेला मॅमचा नॅशनल अवॉर्ड विनर. त्यात सलील सर इज अ कंपोजर. सो आय थिंक खूप छान ब्लेंड आहे आणि खूप कमाल मजा येणार आहे त्यांच्यावर इंटरॅक्ट करायला. किंवा कॉन्टेस्टंट आणि परीक्षक यातलं जे मधला जो धागा असणार आहे किंवा दुवा जे म्हणतात ते मला अनुभवायला मला खूप मजा येणार आहे. आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड त्या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करायला. व्हेरी नाईस सांगितलं. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रोमोमध्ये ॲड्रेसमध्ये तुम्ही थँक्यू सो मच. थँक्स टू नेहा. जस्ट बी युअर सेल्फ, यू विल रॉक द शो. थँक्यू चिन्मय. काही शिकलात का लॉकडाऊनमुळे? आय थिंक आपण सगळेच खूप काय शिकलो आहे. यू आर ऑलवेज देअर टू सपोर्ट यू. थँक्यू सो मच. येस.
हाय हॅलो येस, तुला दरही नव्या भूमिकेत पाहून तुझ्या जिद्दीला सलाम. थँक्यू सो मच सुशांत. आय एम जस्ट ट्राईंग टू एक्सप्लोअर. ह्याचा प्रयोग होणार लवकरच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. यू ऑलवेज इन. थँक्यू समृद्धी. फेवरेट ॲक्टर इन हिंदी मूवीज ऑब्विसली आलिया अँड रणधीर. म्हणते की सोलापूरमध्ये आपलं लवकरच. सो गाईज मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही आत्ता खूप कमाल रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला लाईव्हवर. असाच रिस्पॉन्स तुम्ही आमच्या शोलाही द्याल. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. त्यामुळे प्लीज बघायला विसरू नका. सिंगिंग स्टार गाणे तारांचे गाणे साऱ्यांचे 21 ऑगस्टपासून फक्त सोनी मराठीवर रात्री 9 वाजता. थँक्यू 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 सो मच. आणि आत्ता मी लवकरच येईन परत तुमच्याशी गप्पा मारायला, पण आत्ता मला जावं लागेल. सो थँक्स अ लॉट अँड प्लीज वॉच द शो अँड आय विल सी यू सून. थँक्यू.